विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कुणाचा उमेदवार माघारी होणार याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे। किंबहुना कोण माघार घेणार याची उत्सुकता आहे, कारण महायुतीनं 9 पैकी एकाची उमेदवारी माघारी घ्यावी असं आवाहन केलेलं आहे मवियानं। काहीही झालं तरी महायुतीचाच उमेदवार जिंकणार असा दावा महायुतीच्या नेत्यांनी मात्र केलाय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी आमदारांच्या मतांच्या जुळवाजुळवीच्या कामात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी लागले। विरोधकांकडे 3 उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 69 मतांपैकी 67 मतं असल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे महाविकास आघाडी निर्धास्त असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला। महायुतीने दिलेल्या 9 उमेदवारांपैकी एकाची उमेदवारी माघारी घ्यावी असं आवाहन केलं। महाविकास आघाडी म्हणून आमच्याजवळ 3 कॅन्डिडेटचे मतं आहेत आणि म्हणून आम्ही 3 कॅन्डिडेटचा फॉर्म भरलेला आहे। त्याच्यामुळे जे काही महायुतीकडून 9 फॉर्म आलेले आहेत त्यांना आमची विनंती राहणार आहे की तुम्ही तुमचा एक विड्रॉल करून बिनविरोध निवडणूक करा। ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार। महाविकास आघाडीचा दावा पोकळ असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलंय। मवियानं काहीही केलं तरी मवियाचे फक्त 2च उमेदवार निवडून येतील असा दावा उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलाय। लोकसभेला नरेटिव्ह सेट करून त्यांना असं वाटायला लागलेलं आहे तर प्रत्येक निवडणुकीमध्ये असा फेक नरेटिव्ह सेट होऊ शकतो। अशातलं काही नाही, आमचे सगळेच्या सगळे विधान परिषदेचे उमेदवार जिंकतील आणि त्यांची 3वरची फॉर्मची संख्या ही 2वर येईल। विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीकडे नक्की किती आमदारांचं पाठबळ आहे ते स्पष्ट होणार आहे। ही निवडणूक टाळून झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्याचा सत्ताधारी आणि विरोधकांचा प्रयत्न असणार आहे। आता या प्रयत्नात एक उमेदवार कोण माघारी घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अजय अडसूळसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।